अनालायझर आहे. HbA1c साठी सुद्धा स्पेशल डिव्हाइस घेतलं. HbA1c लिपिड प्रोफाईल होतं मॅडम, आणि लगेच म्हणजे इट टेक्स हार्डली हाफ एन आवर की आपण लगेच ह्या सगळ्या टेस्ट आपण त्यांना देतो. डिजिटलाइज घेतलं आम्ही जे ॲप बनवलं त्याच्यामध्ये की प्रत्येक सिरम क्रिएटिन आपण जे करू शकतो, CBC वगैरे सगळं होतं. इट टेक्स हाफ एन आवर. पेशंट लोडप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो की थोडा लवकर प्रोसेस करायचं. महिन्याभराचं हो सर. त्या PHCला तुम्ही कधी जाणार आहे, किती वेळ थांबणार आहेत, 10 ते 1 वगैरे, आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय करणार आहे? आधी व्हायरल करा. आधी ते पॅनल लावून आणि आमच्या लोकांना सांगायचं, म्हणजे कसं आमचे गावागावातले असतात प्रतिनिधी, आम्ही तिथे आपण तिकडे बॅनर फक्त टाईमचा लावला आहे. पण मॅडम एक म्हणजे सांगायचं खूप आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही 10 ते 1 असं टायमिंग ठेवलं आहे. तर आमचे डॉक्टर्स 4 ते 5 वाजेपर्यंत असतात आणि कंटिन्युअसली OPD चालतात. कारण की तेवढे पेशंट लोड आहे. जवळजवळ म्हणजे आम्ही 150च्या वर अधिक असलेले खूप आपल्या PHCs आहेत जिथे पावसाळा सुरू झाला. हो जसं केलं आहे आता हिंदूचा कसं आहे की जवार मोकळ्यामध्ये गावोगावी हिंदूचं त्यांचं सेपरेट म्हणजे आपलं हे आहे. प्रत्येक गावात जे हे झालं ते मुलं झालं. आता ॲम्ब्युलन्सबरोबर त्यांचे जे भरारी पथक कंटिन्यू हे खूप काही संस्था खूप चांगलं काम करतात. ते बॅनर एक इम्प्रूव्ह करा. आम्ही टायमिंग फक्त ठेवलं आहे, पण त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज नक्की लगेचच करू. चला स्तुती आहे. गोव्याला 25 आहे, पण आमच्याकडे आता जवळजवळ म्हणजे नाही पण म्हणून वाटते हे जिल्ह्यात कमी असेल. वॉकिंग जास्त करावं लागतं थोडंसं. 5-6% आसपास आहे आता. पण हायपरटेन्शन जास्त 10-12 ते 20% हायपरटेन्शनमुळे कसं आदिवासी माणसाला जेव्हा तो 180-200 ॲडिक्शन तर तो खाली पडत नाही. त्याची जी क्रय शक्ती आहे ना खूप जबरदस्त आहे. पण काय होतं त्याचा परिणाम मग किडनी लिव्हर वगैरे सगळे रिपोर्ट ही प्रपोर्शन आता गाव सोडून तालुक्याला जाते ना कृष्णा ते त्यांची क्रय शक्ती कमी होते ना. कदाचित कमी होते त्या झोप नाही बरं का, झोप नाही आणि ॲडिक्शन तर गलिष्य अवस्था त्याला. गटार बाजूला गटार असते तिथे वीटपट्टीवरती कामाला जातात. 12-12 तास लोक काम करतो. जसं आता ऊस तोड आहे ना आपल्याकडे परिस्थिती आहे. आणि एखादा आजार झाला ना की मग दुसऱ्या आजाराला त्याला वाव मिळतो. कारण डायबिटीजमुळे आपलं इम्युनिटी कमी होते, आपली लाईफस्टाईल चेंज होते आणि ही संख्या खूप वाढायला लागते. मल्टिपल आजार खूप वाढतात. एकाच माणसाला खूप आजार. आपल्या पॉलिटिकल लोकांना लुपिन फाउंडेशन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोरे येथे मोबाईल व्हॅनचा लोकार्पण सोहळा पार पडला. ही मोबाईल व्हॅन आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून ECG, एक्स-रे, रक्त तपासण्या अशा अनेक सुविधा या व्हॅनमध्ये असणार आहेत. सर्व चाचण्या या मोफत असून उपचार व औषध पुरवठा केला जाणार आहे. 27 प्राथमिक केंद्रांना या व्हॅनचा फायदा होणार आहे. वाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर या तालुक्यात लुपिन फाउंडेशन अंतर्गत एकूण 3 मोबाईल व्हॅन देण्यात आल्या आहेत. 6 डॉक्टर, 33 नर्सेसचा स्टाफ सोबत असेल. एक मोबाईल व्हॅन एका दिवसात 3 प्राथमिक केंद्रांना भेट देईल. सगळ्या अधिकाऱ्यांना खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा की खरं तर आमच्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांवरचाच आणि कर्मचाऱ्यांवरचाच ताण तुम्ही कमी करताय.
आणि दुसऱ्या टाळ्या यासाठी पडल्या पाहिजेत की सगळ्या तुम्हाला साथ देणारे जे आमचे जे आरोग्याचे अधिकारी आहेत, सगळे वैद्यकीय अधिकारी आहेत, सिस्टर्स असतील किंवा ANM असतील, MPW असतील, ते पण तेवढ्याच बांधिलकीने आपुलकीने तुम्हाला साथ देतात. त्यामुळे आरोग्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आदिवासी बहुल जिल्हा आहे मॅडम, आणि आजचा कार्यक्रम खरं तर मला माझ्या घरचाच कार्यक्रम वाटतोय. मी तसा हेल्थ सिस्टमचाच एक पार्ट होतो आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. मी स्वतः तरवाडाला मेडिकल ऑफिसर होतो 1.5 वर्ष. RHमध्ये काम केलेलं आहे, सब डिस्ट्रिक्टमध्ये काम केलेलं आहे, JJमध्ये काम केलेलं आहे, नायरमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक लेवलला सिस्टीम कशी असते ती बऱ्यापैकी माहीत. त्यामुळे ज्या वेळेस आरोग्य विभागाचा कार्यक्रम असतो तेव्हाच मला खूप त्या आस्थेने आणि आपुलकीने त्या कार्यक्रमात नेहमीच जायला आवडतं. आणि त्या निमित्ताने आजचा लुपिनची जी मोबाईल व्हॅनचं जे उद्घाटन आपल्या हस्ते खरोखरच एक मनस्वी आनंद होतो आहे. या मोबाईलविषयी आता डॉक्टर निचिकेत आणि पठाण सरांनी मी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एक्सरे आहे, ECG आहे, स्पायरोमेट्री आहे, सगळे ब्लड टेस्ट होणार आहेत आणि त्या काही वेळातच त्या आपल्याला पेशंटला मिळणार आहेत. आणि त्यामुळे जो एक प्रकारचा डिले व्हायचा की 1 दिवसानंतर रिपोर्ट मिळायचे, अजूनही आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की मला वाटतं E-लॅब आहे, E-महा लॅब आहे, आपलं दुसरा विषय आपण देतो. तर त्यांच्याकडून आपण सुद्धा ती काही पेशंटकडे डायव्हर्ट करून ज्यांना एमर्जन्सी आहे तर त्यांना आपण तिथे लगेच आपण त्या टेस्ट केल्या तर काही वेळातच अर्धा 1 तासामध्ये तुम्हाला त्या टेस्ट मिळू शकतील आणि त्या अर्थाने डॉक्टरांना डायग्नोसिस करणं हे सोपं जाणार आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोबाईल व्हॅन हे आपल्याला आरोग्य व्यवस्थेला पूरक अशी व्हॅन असणार आहे. याच्यामध्ये स्पायरोमेट्री निश्चित आहे. आपल्याकडे COPDचे पेशंट हे आहेत पण मॅडम तुरळक आहेत. ट्रायबल कम्युनिटी ही स्प्रोन फॉर सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेलच्या किट ह्या प्रत्येक PSCमध्ये आहेत. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो, सिकल सेल ॲनिमिया वाढू नये किंवा त्याचे सिबलिंग किंवा त्याचे कपल तयार झाले नाही पाहिजेत ह्या दृष्टीतून आपण काय करू शकतो. तर ह्या दृष्टिकोनातून एक खूप चांगली गोष्ट आहे की मॅडम तुम्ही लुपिनचा आधीच सर्वे केला लुपिनच्या मार्फत, जेणेकरून या भागाला कशाची गरज आहे, काय गरज आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या व्हॅनची निर्मिती केलेली आहे. ऑलरेडी तुमच्या 4 ब्लॉक्स तुम्ही घेतलेले आहेत, त्यामुळे 2 मोबाईल व्हॅन तुमच्या ऑलरेडी आहेतच. आणि त्यामुळे जे आकडे मी बघतोय साधारणतः ते ट्रेमेंडस आहेत. 76,000 पेशंट तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत. हार्ट डिसीज, COPD, हायपरटेन्शन, डायबिटीज सगळ्यामध्ये तुम्ही काम करताय. आणि आता आपण बघतो की हायपरटेन्शन आणि डायबिटीज हा खूप वाढतोय. मागच्या महिन्यामध्ये आमची हेल्थ कमिटी, आय एम द मेंबर ऑफ हेल्थ कमिटी, आमची कमिटी गोव्यामध्ये गेली होती. मॅडम 25% पॉप्युलेशन इज डायबेटिक इन गोवा. हे खूप सिरियस आहे. म्हणजे गोवा अर्थात पर्यटन किंवा इथे सगळं आहे पण तेच ट्रेंड आपल्याकडे आलं नाही पाहिजे ह्या दृष्टीकोन आपण आधीच यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आता भोई सरांनी सांगितलं की आपला खूप इंटिरियर पार्ट आहे जिथे आपल्याला मोबाईल व्हॅनची खरोखरच गरज आहे. आणि आता पालघर जिल्हा खरं तर आपला एका विकासाच्या उंबरठ्यावर आहे. खूप सारे प्रोजेक्ट येत आहेत, इकॉनॉमी वाढते, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. पण याच्यामध्ये हेल्थ सिस्टीम कमी पडली नाही पाहिजे, मागे राहिली नाही पाहिजे. आणि म्हणून ज्या पद्धतीने आता इथे टॅबचे वाटप झालं तर तो तुमचं खूप अभिनंदन करतो. यू आर नॉट जस्ट इम्प्रूव्हिंग द हेल्थ ऑफ द पालघर डिस्ट्रिक्ट बट ऑल्सो डिजिटायझिंग युअर द सिस्टीम ऑफ द पालघर. म्हणजे तुम्हाला खूप धन्यवाद देईन. पण या निमित्ताने राणे साहेब इथे आहेत, चौधरी साहेब इथे आहेत, तुम्हाला विनंती केली की आपल्या अशा पद्धतीचा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेमार्फत आपण करू शकतो का. आपल्या PSCचे डॉक्टर्स असतील किंवा ज्या सिस्टर्स असतील त्यांना जर अशा प्रकारचं आपण सिस्टीम आपण नक्कीच लगेच करू शकणार नाही पण स्टेप बाय स्टेप आपण अशा प्रकारे केलं तर ज्या प्रकारे एक कॅशलेस सिस्टीम आता तयार सुरू झालेली आहे त्या पद्धतीने आता पेपरलेस सिस्टीम आपण करू शकतो का हे सुद्धा आपण विचार करण्याची नक्कीच या निमित्ताने गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला वाटतं की बऱ्याचशा कंपन्या आपल्या CSRच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. लुपिन काम करत आहे, हिंदुजा काम करत आहे, बऱ्याचशा कंपन्या आहेत, बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आहेत, NGOज आहेत ते काम करत आहेत. मला वाटतं या सगळ्यांमध्ये एक कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आता
ल्युपिनच्या 3 व्हॅन आहेत, त्या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन होतं आहे. त्या PHCला जाऊन त्या स्क्रीनिंग करणार, डायग्नोसिस करणार आणि पुढची ट्रीटमेंट देणार. परंतु हिंदुजा आणि ल्युपिनमध्ये काय होऊ शकतं का, जिथे आपल्याला आवश्यकता आहे, वावरवानीला आवश्यकता आहे किंवा परळीच्या त्या कोपऱ्यामध्ये उज्जैन आखाड्याला आवश्यकता आहे, तर तिथे खरोखरच कोणी जाऊ शकेल का? गोऱ्याला मी पण येतोय, हिंदुजा पण येतोय, तिसरा पण येतोय, चौथा पण येतोय, असं झालं नाही पाहिजे. असं मला वाटतं आपण आपल्या माध्यमातून, एक सरकारी व्यवस्थेच्या माध्यमातून जर आपण त्याचं कोऑर्डिनेशन करून दिलं तर जिथे जी आवश्यकता आहे ती फुलफिल होऊ शकेल. आणि आरोग्य व्यवस्था जी मी खासदार झाल्यापासून माझा एक मनाचा चंग बांधलेला आहे की आरोग्य व्यवस्था ही सदृढ येत्या 5 वर्षात करेन आणि यासाठी आपल्या सगळ्यांची मदत ही अशा पद्धतीने निश्चित होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला आरोग्य व्यवस्था जर सदृढ करायची असेल तर अशा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या आपण करणं हे अत्यावश्यक आहे. आता मला वाटतं त्याच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था सदृढ करण्याच्या माध्यमाच्या निमित्ताने तुम्ही इतरही पूरक गोष्टी काही करतायत, म्हणजे स्ट्रीट प्ले करतायत, वॉल पेंटिंग करतायत, खूप चांगली समाधानाची बाब आहे. आणि त्यामुळे थोडा अवेअरनेस नक्कीच याबद्दल क्रिएट होतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आरोग्य व्यवस्था सदृढ करायची म्हणजे की तिथे पायाभूत सुविधासुद्धा पाहिजे. आताच उपसरपंचांनी वाड्याचा मुद्दा काढला. वाड्याचं 100 बेडचं हॉस्पिटल हे मंजूर झालेलं आहे आणि आता जिथे एक्झिस्टिंग RH आहे, जे 30 बेडेड आहे, ते आता अपग्रेड होऊन आता 100 बेडचं होणार आहे. आणि त्यामुळे जर 100 बेडचं झालं म्हणजे तिथे आता नक्कीच त्या फॅसिलिटीज तयार होतील. RHला PHCला वेगळा CMO नसतो, पण 100 बेडच्या हॉस्पिटलला जिथे आपण आयदर कॉटेज किंवा जो उपजिल्हा रुग्णालय म्हणू शकतो, तिथे सेपरेट CMO असतो, सेपरेट डॉक्टर्स असतात, त्याची ड्युट्या अवर्स असतात. आणि त्यामुळे ॲडिशनल डॉक्टर्स मिळाल्यानंतर, ॲडिशनल स्टाफ मिळाल्यानंतर ते हॉस्पिटल फुल फ्लेज आपण चालू शकतो. त्यामुळे आता एक्झिस्टिंग वाड्याचा डेपो वाडा स्टँडसमोर जे RH आहेत तेच आता अपग्रेड होऊन 100 बेडचं होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला चांगली व्यवस्था तिथे मिळू शकेल. त्या रोडविषयीसुद्धा आपण एक प्रश्न निर्माण केला. गोरा कंचाट फाटा ते गोरा, मी येताच म्हणजे त्याचा फॉलोअप घेत होतो. इथले डी मला वाटतं डोंगरे साहेब इथे आहेत, त्यांना मी विचारणा केली आणि त्यांनीसुद्धा या दुरुस्तीसाठी 15 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे सांगितलं. फक्त पाऊस जो चालू होता त्याच्यामुळे ते दुरुस्ती थांबली होती. त्यांना विनंती केली आता पाऊस थांबलेला आहे तर त्यांना लवकरात लवकर सुरू करावं, जेणेकरून कंचाट फाटा ते गोरा निदान तो रोड थोडासा बऱ्यापैकी झालेला आहे. हमरापूर फाटा ते गालतरा, परंतु कंचाट फाटा ते गोरा झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी त्यांना विनंती केली आणि ते मला वाटतं लवकरच सुरू करतील अशी आशा व्यक्त करतोय. आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत जो आरोग्य विभाग आहे, मी मागच्या आठवड्यात ज्यावेळेस पालकमंत्री आले होते त्यावेळेस मुद्दामून हा मुद्दा घेतला होता की ज्याप्रमाणे सिव्हिल सर्जनकडे CSR निधी जातो त्याप्रमाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे CSR निधी हा कन्वर्ट होत नाही, वळता होत नाही. आणि ज्यावेळेस आपण आमच्या ANC PNCमध्ये बघतो ज्यावेळेस त्या म्हणजे ड्यू डेट असते, डिलिव्हरीला येतात त्यावेळेस त्यांचं HB काही वेळेस हे 4 किंवा 5 असतात आणि अशा वेळेस त्या रजिस्टर्ड असतात, अनडायग्नोस्ड असतात, निग्लेक्टेड असतात आणि त्यावेळेस त्यांना ट्रीटमेंट देणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्यामुळे अशा वेळी साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी काही माता मृत्यू झाला होता. मी विशेष एक बैठक घेतली होती, त्याच्यामुळे मी सूचना दिल्या होत्या आणि DPTCच्या माध्यमातून ओरोफोर इंजेक्शन, फेरिम इंजेक्शन हे परचेस करावे असं सुद्धा सांगितलं. माननीय चौधरी साहेबांनी त्याला खूप प्रयत्न केले आणि मला वाटतं टॅब्सच्या माध्यमातून ते अवेलेबल झाले. तर मला वाटतं अशा प्रकारचे काही जे इंजेक्शन्स आहेत ते समजा 5 दिवस द्यायचे आहेत, अल्टरनेट डे द्यायचे आहेत. आमच्या महिला तेवढ्या सक्षम नसतील किंवा त्यांना अकंपनी करायला कोण नसेल तर त्यांना एक सिंगल डोसमध्ये आपण ते 1 ग्रॅम HP वाढू शकतो. अशा प्रकारचे इंजेक्शन आपण लोकल परचेस करू शकतो का? आणि करायचं असेल तर आपल्याला CSR मिळणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या एक्सपेक्टेड याच्याप्रमाणे निदान 12 ते 13 कोटी हे CSRसाठी पाहिजे, पण निदान 5-6 कोटी जरी मिळाले तरीसुद्धा आपल्याला ते इनफ होऊ शकतील. आपण CSRच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आपण निश्चित ते मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आपण सहकार्य कराल असं मला वाटतं. परवा दिवशी आयुष्मान भारत कार्ड मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे जिल्हास्तराला येऊन गेले. साधारणतः 1352 डिसीजेस कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता जवळजवळ सगळे RH त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि हे रिसेंटली इन्क्लूड केलेले आहेत.
मला असंच म्हणायचं की मॅडम इथे आहेत, RS जर इन्क्लूड केले असतील तर मला वाटतं आपण PSC सुद्धा इन्क्लूड कराव्यात, जेणेकरून PSCला जास्त ग्रामीण वर्ग हा जात असतो आणि जर तिथे जर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट मिळत असेल तर ते सुद्धा आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड योजनेमध्ये इन्क्लूड करावं, जेणेकरून त्यांना इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ही मिळू शकेल. भोई सरांनी सुद्धा सांगितलं, गावित साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की आपल्याला आता सुसज्ज असं ट्रॉमा सेंटर हे बनतं आहे, सिव्हिल हॉस्पिटल बनतं आहे, मेडिकल कॉलेज बनतं आहे, महिलांचं हॉस्पिटल हे आता पालघरला होणार आहे. आणि त्यामुळे सध्याचे एक्झिस्टिंग सिव्हिल हॉस्पिटल आहे, ट्रॉमा सेंटर आहे, ते आता बांधून जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल आता अर्धं बांधलेलं आहे, पण त्याला निधीची कमतरता आहे. सिव्हिल हॉस्पिटल हे NRHMच्या माध्यमातून बांधलं जाते. त्याचा NRHMचा जो हिस्सा आहे तो त्याने केंद्राने पूर्ण दिलेला आहे, स्टेटचा थोडासा बाकी आहे, तो आपण मला वाटतं लक्ष द्याल. ट्रॉमा सेंटर हे आता बांधून तयार झालेलं आहे. तिथे फक्त आता इंटेरियर, नंतर स्टाफ रिक्रुटमेंट आणि मेडिकल इक्विपमेंट्स ह्याची आवश्यकता आहे. ते जर आले तर मला वाटतं येत्या वर्षभरात ते नक्कीच फुल फ्लेज ट्रॉमा सेंटर हे निर्माण होईल. ज्या PSC, ज्या RH ह्या हायवे लगत आहेत, आपला जो नॅशनल हायवे आहे त्या आता अपग्रेड करण्याची आता गरज व्यक्त होते मॅडम, कारण बऱ्याचसा ट्रॉमा तिथे येतो आहे, ॲक्सिडेंट होत आहेत आणि त्यामुळे जे PSCs त्या नॅशनल हायवे लगत आहेत ते आता अपग्रेड केलं तर निश्चित एक चांगल्या फॅसिलिटीज आपण या निमित्ताने देऊ शकतो असं मला वाटतं. आणि आपल्या देशाच्या आरोग्य कमिटीवर आहेत म्हणून देशभरामध्ये ते फिरतात. ते स्वतः एक डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन ते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणून काम करताना सुद्धा अधिकारी कर्मचाऱ्यांना काय अडचणी येतात याची सुद्धा जाणीव आपल्या खासदार साहेबांना आहे. आणि जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे आणि त्यांनी बोलूनही दाखवलं. आणि नेहमी जेव्हा जेव्हा ते जिथं दिल्लीत असू देत किंवा मुंबईत आल्यानंतर माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करून द्यायच्यात, म्हणून मला हे पाहिजे, असं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नेहमी चर्चेतून मागण्यातून येत असतात. आणि गोवा म्हणजे 25% डायबेटिक पेशंट गोव्यामध्ये आहेत म्हणून सांगितलं, पण दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली मला इथं बोलावं लागतं की नाव इंडिया इज बिकमिंग कॅपिटल ऑफ डायबेटिक. तर हे खूप मोठी चॅलेंज आपल्यासाठी असणार आहे. आरोग्यासाठी तर प्रत्येक व्यक्तीच्या हे घातक आहेच, परंतु देशाच्या सुद्धा इकॉनॉमिकल ग्रोथवरती ह्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली होत असतो. म्हणून वेळीच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आपण म्हणतो, BP, शुगर किंवा लंग्सचे काही आजार असतील की जे दुसऱ्यांना आपल्यापासून त्याचा संसर्ग होणार नाही, पण त्या व्यक्तीचं सुद्धा आयुष्य, त्याचं आयुष्मान कमी करण्यामध्ये हे खूप घातक असतात. म्हणून ह्या NCDsची तपासणी आपल्या ह्या व्हॅनच्या माध्यमातून होणार आहे आणि हेल्दी असं पालघर जिल्हा आमचा तुमच्या लुपिंगच्या माध्यमातून होणार आहे. हे बघून आनंद होतोय. बघा, आपण सर्वांना माहिती आहे की डॉक्टरकडे जायची वेळ नाही पडली पाहिजे म्हणून वॉकिंग केलं पाहिजे, डायबिटीज होऊ नये, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजे. पण सगळं माहिती पण आपण कोणी करायला जातो. पण वारंवार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात हम फिट तो इंडिया फिट. आणि म्हणून सशक्त असा देश आपल्याला, देशातली पिढी, आपण म्हणतो आज जगामध्ये सर्वात तरुण आपला देश आहे, भारत देश आहे. पण ही तरुणाई आज दुर्दैवाने मी प्रवास करत असताना खासदार साहेब मला बघायला मिळतं की चांगल्या यंग एजमध्ये सिव्हिअर हार्ट अटॅकनी अनेक आमचे तरुण भाऊ जात आहेत. तर असंच BP चेक करत नाही. आपल्याकडे सगळी यंत्रणा चांगल्या पद्धतीने आहे, पण कोण PSCला जाणार आणि कोण BP चेक करणार. काही सिम्पटम्स जरी आले तरी आपण ते म्हणजे दुर्लक्षित करतो, अंगावर काढतो आणि BP चेक करत नाही. मग मला या 25-30 कुठं मला BP होत असते का, आणि म्हणून दुर्लक्ष करतो आणि सिव्हिअर अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण वेळीच जर आयडेंटिफाय करू शकलो, शोधू शकलो आणि आपल्या जीवनामध्ये थोडेफार काही बदल आपण घडवून आणले तर निश्चितच आपलं चांगलं जीवनमान होणार आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मेघना, येत्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला राज्याला अशी व्यवस्था निर्माण करून द्यायची की 5 किलोमीटरच्या सर्कम्फरन्समध्ये आपल्याला चांगल्या दर्जेदार सुविधा आपण आपल्या लोकांना देऊ शकलो पाहिजे. आणि कालच आपण बघितलं, सगळ्यांनी बघितलं की जो गडचिरोली जिल्हा आपण
नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून आणि एकदम दुर्लक्षित असा जिल्हा, राज्यामध्ये सर्वात खालून पहिला नंबर असलेला गडचिरोली जिल्हा आपण बघत होतो. पण जेव्हापासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गडचिरोलीकडे लक्ष केंद्रित केलेलं आज सगळ्यात नंबर 1चा जिल्हा तो झाल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी बोलून दाखवलेला आहे. आणि त्या ठिकाणी गन से गृहस्थी तक म्हणजे जे नक्षलवाद्याकडे वळणारा तरुण होता, आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये तो पोलिसांच्या सोबत या ठिकाणी गृहस्थीकडे वळलेला आहे. आणि म्हणून जर गडचिरोलीमध्ये क्रांती होऊ शकते तर खासदार साहेब तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, एवढा हायवेला लागून आपला जिल्हा आहे, तुम्ही सर्वजण आमदार साहेब, भोये साहेब आहेत, तिथं गावित साहेब आहेत, सावरा साहेब आहेत, लुपिन सारख्या कंपनी आहेत, निश्चित पालघर सुद्धा आपला मागं राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये पालघर सुद्धा प्रगतीशील केल्याशिवाय राहणार नाही. कारण चांगल्या पद्धतीने अधिकारी मंडळी सुद्धा आज या ठिकाणी काम करतायत, लुपिन सारख्या अनेक कंपन्या आपल्याकडे काम करतायत. पण जे अनटच्ड एरिया राहिलेले आहेत खासदार साहेब, तशा पद्धतीने सीओ साहेब मी आपल्याला विनंती करते की त्या अशा ज्या काही CSR ॲक्टिव्हिटीसाठी कंपन्या येत असतील तर जो अनटच एरिया राहिलेला आहे ते एरिया आपण त्यांना दिले पाहिजे. आणि आपल्या उपसरपंचांनी ज्या काही मागण्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे गावाच्या संदर्भात, त्या निश्चितच मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलेल्या आहेत, जे काय आपलं ट्रॉमा केअर सेंटरचं, आपल्या मेडिकल कॉलेजचं, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचं, वुमेन्स हॉस्पिटलसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपलं जातीने लक्ष आहे. आपला महाराष्ट्र हा पहिला राज्य होतोय की मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उभं राहते. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या आपल्याला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळं काही काम चालू आहे. भले थोडासा वेळ कमी जास्त होईल पण सगळ्या दृष्टीने आपलं सगळं काम चालू आहे. आज संकल्प से सिद्धी तक 11 वर्ष नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला झालेले आहेत. अंत्योदयपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा जो संकल्प मोदीजींनी त्यांच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या वेळेस बोलून दाखवला होता ते पूर्णत्वाकडे जाताना आनंद होत आहे. आणि पालघर सारख्या जिल्ह्यांना जे जनजाती विभाग जो म्हणतो आपण, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सुद्धा या देशामध्ये कुणी केलं तर नरेंद्र मोदीजींनी केलं, हेही आपण विसरता कामा नये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना बनवून जनजाती आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रत्येक गोष्टींमध्ये पुढे आणण्यासाठी चांगल्या योजना मोदीजींनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेल्या आहेत. त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची राज्यमंत्री म्हणून मी आपल्याला आश्वस्त करते. पाणी पुरवठ्याच्या जलजीवन मिशनचं सुद्धा आपण सांगितले, मी आपल्या रानडे साहेबांना आता तेच बोलली. त्याचा पाणी पुरवठा सुद्धा प्रत्येक गाव वाडी वस्तीवर तांड्यांवरती नळाने पाणी पोहोचवण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. तो सुद्धा पूर्णत्वाकडे जाण्यासाठी दर्जेदार कामं व्हावं यासाठी सुद्धा आम्ही जातीने लक्ष देऊ. पण परत एकदा आज ह्या सगळ्या जेवढ्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लक्ष दिल्याबरोबरच लुपिनचे परिवाराचे परत एकदा आभार मानते. आणि आपण जे काम एवढ्या वर्षांपासून करत आहात हे असंच पुढं चालत राहायला पाहिजे. आणि पालघर मधल्या सगळ्या जनतेला आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी, त्यांचं आयुष्मान वाढवण्यासाठी आमचे खासदार जे स्वतःच डॉक्टर आहेत आणि त्यांची कळकळ असते नेहमीच की माझ्या जिल्ह्यातील, माझ्या लोकसभा मतदारसंघातील लोकांचं आरोग्यमान उंचावलं पाहिजे. यासाठी निश्चितच लुपिनसोबत छान काम उभं राहील. आणि त्यासाठी राज्य सरकार म्हणून ज्या काही गोष्टींची आपल्याला आवश्यकता असेल त्या पूर्ण देण्यासाठी या ठिकाणी मी कटिबद्ध आहे, आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे. आणि परत एकदा लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून पालघरवासियांचा आयुष्मान भारत जे मोदीजींचा संकल्प आहे तसंच आयुष्मान चांगलं व्हावं यासाठीच्या शुभेच्छा देते. परत एकदा लुपिन फाउंडेशन, लुपिन परिवाराचे मनापासून आभार मानते, अभिनंदन करते, थांबते. धन्यवाद. मॅडम, पालघरचा हा जो आदिवासी ग्राम आहे म्हणजे भागामध्ये ॲम्ब्युलन्स कमी आहेत आणि अशा जर NGO पुढे येत असेल तर निश्चितच या आरोग्य यंत्रणा सुधारायला कधीतरी मदत पडेल. काय सांगता? निश्चित पालघरमध्ये या ठिकाणी खूप साऱ्या CSR ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या कंपन्या करत असतात आणि लुपिनसुद्धा मागच्या अनेक वर्षांपासून इथे काम करत आहे. आणि आज NCD टेस्टिंगची व्हॅन त्यांनी इथे लोकार्पण आपण सगळ्यांनी केलेलं आहे.
आणि आत्ताच माझ्या माहितीनुसार अनेक कंपन्यांच्या सुद्धा काम इथे चालू आहे. त्यामुळे पालघरच्या लोकांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी प्रत्येकजण, मग सरकारी यंत्रणासुद्धा सज्ज आहे आणि CSRमधून काम करणाऱ्या कंपन्यासुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. आणि वाडासारखा जो भाग आहे ते 100 करोडचं जी मंजुरी मिळाली आहे, पण त्याचं काम प्रत्यक्ष सुरू होत नाही अजूनपर्यंत. तर आपल्या माध्यमातून लवकरात लवकर हा प्रयत्न होईल का? लवकरात लवकर हे काम सुरू होईल, कारण की खासदार साहेबांचा, आमदार साहेबांचा सगळ्यांचा पाठपुरावा यासाठी असतो. लवकरात लवकर चालू. Subscribe for more content.